कोणत्याही जमिनीचा जर आपल्याला पुरेपूर उपभोग घ्यायचा असेल, पुरेपूर उपयोग करायचा असेल, तर त्याच्याकरता त्या जमिनीची मालकी आणि ताबा या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यापैकी एखादी जरी गोष्ट आपल्याकडे नसेल, तरी त्या जमिनीच्या उपभोग आणि उपयोग करण्यावर काही मर्यादा येऊ शकतात. मग प्रश्न असा पडतो, की समजा आपल्याकडे एखाद्या जमिनीचा ताबा आहे, पण त्या जमिनीच्या संबंधित महसुली अभिलेखांवर म्हणजे सातबारावर वगैरे जर आपलं नाव नसेल, तर काय करायचं किंवा असं का होतं? आता हा विषय आला, की लोक एकदम थेट प्रतिकूल ताब्याने मालकी म्हणजे ॲडव्हर्स पोझेशन इकडे उडी मारतात. त्याचा पण आपण विचार करू, पण थेट तिथे उडी मारायला नको. आधी बाकीचे सुद्धा याचे कंगोरे थोडेसे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बरेचदा काय होतं, की जी अनेक उदाहरणं माझ्याकडे आलेली आहेत, विशेषतः जे पूर्वीचे करार आणि व्यवहार असतील, तर बरेचदा असं झालेलं आहे, की त्या मालमत्तेचा व्यवहार झाला, खरेदी खत झालं. खरेदी खताप्रमाणे ताबा सुद्धा देण्यात आला. पण काही कारणांनी त्या खरेदी खताची नोंद महसुली अभिलेखामध्ये करायचं राहून गेलेलं आहे. आजच्या काळात आपल्याला हा अत्यंत मूर्खपणा किंवा वेडेपणा वाटतो. पण पूर्वीच्या काळात जेव्हा लोकांचा एकमेकांवर विश्वास होता, लोक एकमेकांशी केलेले व्यवहार आणि करार पूर्णतः पाळत होते आणि त्या विश्वासाला कागदापेक्षा जास्त महत्त्व होतं. तेव्हा साहजिकपणे कागदोपत्री पूर्तता करण्याकडे दुर्लक्ष केलं जायचं किंवा दुर्लक्ष व्हायचं किंवा त्याचं आज एवढी त्याची गंभीरता निश्चितपणे नव्हती. आपण खरेदी खत केलंय, त्या माणसाला मान्य आहे, आपल्याला मान्य आहे, जागा आपल्या ताब्यात आलेली आहे. हे एकदा या गोष्टी सगळ्या पक्क्या झाल्या, की महसूल अभिलेखामध्ये नाव आपलं नोंदवलं पाहिजे. हे बरेच वेळा करायचं राहून गेलेलं आहे. म्हणजे कित्येकदा असे अनेक लोक माझ्याकडे येतात, की ज्यांच्या मागच्या पिढ्यांनी किंवा ज्यांनी काही वर्षांपूर्वी मालमत्ता खरेदी केलेली आहे, त्याचा ताबा त्यांच्याकडे आहे. पण अनेक वर्षांनी त्यांच्या असं लक्षात आलंय, की अरे सातबारावर आपलं नावच लागलेलं नाहीये. मग अशा परिस्थितीत काय करायचं? तर तुमच्या खरेदी खतापासून आजपर्यंत त्या मालमत्तेच्या संदर्भात काय-काय घडलेलं आहे, याच्यावर आपल्याला काय करावं लागेल याची उत्तरं अवलंबून आहेत. म्हणजे समजा त्या मालमत्तेची कागदोपत्री परिस्थिती बदललेलीच नसेल. म्हणजे तुम्ही ज्या माणसाकडनं खरेदी केलेली आहे, त्याच माणसाचं किंवा तेव्हाचंच महसुली अभिलेख कायम असेल, तर तुम्हाला फक्त या खरेदी खताची नोंद करून घेणं एवढंच थोडंसं काम आहे. त्याच्याकरता तुम्ही खरेदी खताची तुमची प्रत आणि त्याच्या संदर्भातला अर्ज तलाठी, तहसीलदार कार्यालयामध्ये देऊन ते काम पूर्ण करून घेऊ शकता. त्यामध्ये फारशा अडचणी येणार नाही. मात्र बरेचदा काय होतं, की आपण ज्या व्यक्तीकडनं मालमत्ता खरेदी केलेली असते, ती व्यक्ती हयात नसते. मग काही वेळेला त्यांच्या वारसांची नावं आलेली असतात. काही वेळेला त्या वारसांनी ती मालमत्ता पुढे विकलेली असते. आता याच्यात दरवेळीच फसवणुकीचा भाग असतो अशातला भाग नाही. कारण वारसांची जेव्हा नावाची नोंद होते, तेव्हा मागच्या पिढीने जर या व्यवहाराची माहिती दिलेली नसेल, तर त्या वारसांना खरोखरच त्या व्यवहाराची आणि जमिनीची माहितीच नसते. आणि आपलंच नाव आहे, तर आपण जागा विकून टाकली, अशा पद्धतीने सुद्धा व्यवहार केला जातो. काही वेळेला त्याच्यात फसवणूक सुद्धा केली जाते, यात सुद्धा काही वाद नाही. म्हणजे काही वेळेला त्या व्यक्तीला, त्या व्यक्तीच्या वारसांना पुरेपूर माहिती असतं, की आपण या जागेची विक्री केलेली आहे, याचा ताबा आत्ता त्या खरेदीदाराकडे आहे. तरीसुद्धा कागदोपत्री पूर्तता न केल्याचा फायदा किंवा गैरफायदा घेण्यात येतो आणि त्या जागेचा अजून एक व्यवहार करण्यात येतो. असं जर झालं असेल, तर तुमच्या व्यवहारानंतर जो व्यवहार झालेला आहे, तो कायदेशीरदृष्ट्या जरी चुकीचा, गैर आणि बेकायदेशीर असला, तरी तो आता अस्तित्वात आल्यामुळे, त्याचा महसूल अभिलेखामध्ये अंमल देण्यात आल्यामुळे, त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई आणि कायदेशीर लढाई करण्यावाचून फार गत्यंतर आपल्याकडे नसतं. मग असे जर नोंदणीकृत खरेदी खतं किंवा इतर व्यवहार झाले असतील, तर तुम्हाला ज्या दिवशी त्याची माहिती मिळेल, तेव्हापासून मुदतीमध्ये त्याच्या विरोधात योग्य ठिकाणी दावा दाखल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अशा वेळेला बरेच लोक चूक काय करतात, की फक्त फेरफाराला आव्हान देऊन शांत बसतात. पण मुळात नोंदणीकृत कराराचा अंमल देणारा तो फेरफार आहे. साहजिकच त्या नोंदणीकृत कराराचं भवितव्य जोवर ठरत नाही, तोवर नुसत्या फेरफाराला आव्हान देऊन उपयोग नाही. कारण फेरफाराला आव्हान तुम्ही महसुली न्यायालयांमध्ये देता. त्यांना कोणत्याही कराराच्या कायदेशीर किंवा बेकायदेशीरपणाबद्दल आदेश द्यायचे अधिकारच नाहीयेत. म्हणून जेव्हा असा करार वगैरे झालेला तुमच्या लक्षात येईल, तेव्हा कोणीही काही सांगितलं, तरी इकडे-तिकडे कुठेही न जाता योग्य त्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
असा एक करार झाला असेल किंवा असे अनेक करार झालेले असतील, तर त्या एक किंवा अनेक करारांच्या विरोधात तुम्हाला दावा दाखल करायलाच लागेल. त्याच्याशिवाय कोणताही तरणोपाय आपल्याकडे नाही. ताबा आहे, पण मालकी किंवा सातबारावर नाव नाही. याचा दुसरा एक महत्त्वाचा प्रकार असा असतो, की बरेचदा एकमेकांकडे त्या जागांची मालकी असते. म्हणजे आपल्याकडे ज्या जागेचा ताबा आहे, त्याच्या सातबारावर ज्याचं नाव आहे, त्याच्याकडे आपल्या सातबारावर जी जमीन आहे, त्याचा ताबा असतो. मग असं जर झालेलं असेल आणि त्या दोन्ही व्यक्तींमध्ये जर सामंजस्य असेल आणि सामंजस्याने त्यांना तो प्रश्न मिटवून टाकायचा असेल, तर त्याच्याकरता राज्य शासनाने अदलाबदल योजना सुद्धा जाहीर केलेली आहे. म्हणजे असं जर झालं असेल, की एकाची मालकी दुसऱ्याचा ताबा, दुसऱ्याची मालकी पहिल्याचा ताबा, हे जर झालेलं असेल आणि ते अदलाबदली करण्याकरता दोघंही लोक तयार असतील, तर त्याच्याकरता अदलाबदली योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता. त्यामध्ये जर काही क्षेत्राची तफावत असेल, तर त्याच्याकरता मग अदलाबदली दस्त करू शकता. त्याच्यात जे काही तफावत आहे, त्याच्याकरता तुम्ही जो काही तुमचा व्यवहार ठरेल, त्या व्यवहाराच्या अनुषंगाने सुद्धा तो अदलाबदली दस्त करू शकता. पण हे होण्याकरता त्या दोन्ही व्यक्ती तयार असणं गरजेचं आहे. पण जर या दोन्ही व्यक्ती तयार नसतील, तर मात्र अशा अदलाबदलीची जागा परत मिळवण्याकरता सुद्धा कायदेशीर कारवाईला काहीही पर्याय नाही. आणि त्याच्याकरता तुम्हाला कायदेशीर कारवाईच करायला लागेल. आपल्या जागेचा ताबा आपल्याला मिळण्याकरता योग्य त्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल करणं, याच्या वाचून कोणताही उपाय आपल्याकडे नाही. याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा सगळ्यांचा आवडता मुद्दा तो म्हणजे ॲडव्हर्स पोझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी. आता याच्याबद्दल एक सर्वसाधारण गैरसमज असा आहे, की एखाद्या जागेची 12 वर्ष जर तुमच्याकडे कब्जे वहिवाट असेल, तर त्याचे तुम्ही मालक बनता. हे अर्धसत्य आहे. 12 वर्ष तुमच्याकडे एखाद्या जागेचा सलग ताबा असणं, ही प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याकरता ज्या अनेक अटी आहेत, त्यातली एक अट आहे. त्यातल्या बाकीच्या अटींची पण पूर्तता जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी या तत्वाने मालकी मागता येईल. पण बाकीच्या अटींची जर पूर्तता होत नसेल, तर प्रतिकूल ताब्याने मालकी तुम्हाला मागता येणार नाही. मग आता प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याकरता काय-काय लागतं? एक म्हणजे सतत, सलग 12 वर्ष तुमच्याकडे कब्जा पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्याकडे सलग 12 वर्ष कब्जा असल्याचं मूळ मालकाला माहिती पाहिजे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ज्या मालमत्तेचा कब्जा आहे, त्याच्या खऱ्या मालकाबद्दल तुमच्याकडे सुद्धा माहिती पाहिजे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सलग 12 वर्षामध्ये त्या मूळ मालकाने तुमच्या ताब्याला किंवा कब्जे वहिवाटीला हरकत केलेली नसली पाहिजे. या अटींची जर पूर्तता होत असेल, तर तुम्ही प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याकरता प्रयत्न करू शकता. पण बहुतांश प्रकरणांमध्ये या 4ही 5ही अटींची पूर्तता होत नाही. त्यामुळे कोणीतरी सांगतं म्हणून किंवा 4 लोकं करतात म्हणून प्रतिकूल ताब्याने मालकीची कारवाई सुरू करू नका. जोवर प्रतिकूल ताब्याने मालकीच्या सगळ्या अटी आपण पूर्ण करत असल्याची खात्री तुम्हाला पटत नाही, तोवर त्याच्या बाबतीत पुढचं पाऊल उचलू नका. पुढचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे काही वेळेला एखादा करार करून जागेचा ताबा देण्यात आलेला असतो. पण त्याच्या संदर्भात खरेदी खत झालेलं नसतं. म्हणून त्या जागेवर किंवा त्याच्या महसुली अभिलेखांवर मूळ मालकांची नावं कायम असतात. म्हणजे एखादा साठे करार केला. साठे कराराबरोबर तुम्हाला त्या जागेचा ताबा दिला आणि त्या साठे करारामध्ये असं ठरलं होतं, की कालांतराने व्यवहार पूर्ण केल्यावर खरेदी खत करण्यात येईल. किंवा कालांतराने त्या जमिनीमध्ये ज्या काही कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता करायची असेल, मग विक्री परवानगी असेल, नवीन शर्त असेल, जे काही असेल, त्या सगळ्या अटींची पूर्तता केली, की खरेदी खत करण्यात येईल. पण ह्या गोष्टीच जर करण्यात आल्या नाहीत, म्हणजे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही, खरेदी खताप्रमाणे मोबदला देण्यात आला नाही किंवा स्वीकारण्यात आला नाही, तर तुमच्याकडे साठे करार असतो, त्या जागेचा ताबा असतो, पण मालकी तुमच्यापर्यंत आलेली नसते. मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता? तर साठे करार जो करण्यात आलेला आहे, त्या साठे करारामध्ये काय लिहिलेलं आहे? त्यातल्या अटी आणि शर्ती कशा आहेत? त्या अटी आणि शर्तींची पूर्तता करण्याची जबाबदारी तुमची होती का जागा विकणाऱ्याची होती? त्या अटी आणि शर्ती पूर्ण झालेल्या आहेत का? होणार आहेत का? या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागतो.
एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा साठे करार किती चांगला किंवा किती वाईट प्रकारे लिहिलेला आहे, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा या संदर्भात लक्षात घ्यायला लागतो. जर साठे करार तुमचा मोघम स्वरूपाचा लिहिलेला असेल, अटी शर्ती स्पष्टपणे लिहिलेल्या नसतील, जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नसेल, तर अशा कराराची पूर्तता करण्याकरता दावा दाखल करणं आणि त्याच्यामध्ये यश येणं हे अशक्य नसलं तरी कठीण निश्चितपणे आहे. त्यामुळे असं जर तुमचं झालं असेल, की साठे करार किंवा तत्सम एखादा करार झाला आहे, तुमच्याकडे ताबा आहे, पण खरेदी खत झालेलं नाहीये. तर त्या संदर्भात नेमकं गाडं अडलंय कुठे? त्याच्यात दोष कोणाचा आहे? त्याची जबाबदारी कोणाची आहे? या संदर्भात तुम्ही तपास करा. गरज पडली तर वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या. आणि जर तुमचं प्रकरण कायद्याच्या चौकटीत, मुदतीत बसत असेल, तर तुम्ही त्या कराराची पूर्तता करून खरेदी खत करून मिळण्याकरता दावा दाखल करू शकता. आणि तुमच्या दाव्यामध्ये जर गुणवत्ता असेल, तर त्या आधारे तुमच्या बाजूने निकाल होऊ शकतो. थोडक्यात पण महत्वाचं काय, की आपल्याकडे ताबा आहे, पण महसुली अभिलेखातील नोंद नाही, अशी जर परिस्थिती असेल, तर नेमकं त्याचं मूळ कारण काय? हे आपण पहिले शोधलं पाहिजे. मूळ कारण एकदा आपल्या लक्षात आलं, की त्याच्यावर उपाय आहे का? असेल तर कोणता? याच्या दृष्टीने आपल्याला काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि ते मार्गदर्शन एकदा तुम्हाला मिळालं, की त्या दृष्टीने तुम्ही पुढची कारवाई करू शकता. पण ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं गरजेचं आहे. जोवर सगळ्या गोष्टी स्पष्ट होत नाहीत, जोवर सगळ्या प्रश्नांची तुम्हाला समाधानकारक उत्तरं मिळत नाहीत, तोवर उगाचच 4 लोक सांगतात म्हणून किंवा 4 लोक करतात म्हणून कुठलीच कायदेशीर कारवाई करू नका. कारण योग्य न करणं याच्यापेक्षा अयोग्य काहीतरी करणं हे जास्त नुकसान देऊ शकतं. म्हणून पुढे जाताना काळजीपूर्वक जा, सगळ्या गोष्टींची खात्री करा आणि मगच पुढे जा. हा विषय आपल्याला कसा वाटला? हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.